आजची रेसिपी तुम्ही मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अगदी झटपट बनवू शकता। सोपी आहे, तितकीच पौष्टिकसुद्धा आहे। पालक निवडून स्वच्छ धुवून निथळून घेतला, यानंतर बारीक चिरून घेतला। यामध्ये कांदा घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। यानंतर यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार केलं आहे। यासाठी लसूण घेतले, आलं घेतलं, धने, बडीशेप, जिरं, ओवा, हिरवी मिरची घेतली आणि याचं जाडसर वाटण तयार करून घेतलं। हे वाटण यामध्ये काढून घेतलं। 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलं, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन घातलं, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट घातलं। यानंतर यामध्ये हिंग घातला आहे 2 चमचे, दही घातलं। दह्यामुळे थालीपीठं मऊ व्हायला मदत होते, चवसुद्धा छान येते। 2 चमचे सफेद तीळ घातले, सगळं छान मिक्स करून घेतलं। नंतर पाणी घालून हे थालीपीठाचं पीठ सैलसर असं मळून घेतलं। याची अगदी पातळ अशी थालीपीठं ओल्या कापडावरती थापून घेतली। यानंतर हे थालीपीठ अगदी खरपूस असं मी भाजून घेतलं। जितकं सोपं आहे, पौष्टिक आहे, तितकंच करायला सुद्धा सोपं असं हे थालीपीठ आहे। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।